हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खमंग टायगर कोळंबी मसाला। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे टायगर कोळंबी 500 ग्राम स्वच्छ धुतलेली, अद्रक लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, तिखट 2 टोमॅटो, 2 कांदे, 1 लिंबू। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम टायगर कोळंबी स्वच्छ धुवून त्यातील पाण्याचा अंश काढून टाका आणि आता त्याच्यावरती ही 1 चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची केलेली पेस्ट टाका। चवीनुसार मीठ, इथे मी 2 चमचे मीठ घेतला आहे। नंतर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि इथे मी एक स्पेशल असा मसाला वापरला आहे, मालवणी फिश फ्राय मसाला। तो मी इथे 2 चमचे कोळंबीवर टाकत आहे। या मसाल्याने एक छान अशी मालवणी टेस्ट आपल्या ह्या टायगर कोळंबी मसाल्याला येणार आहे। आता हे सर्व व्यवस्थितपणे एका स्पूनने मी मिक्स करून घेत आहे आणि आपली ही कोळंबी आपल्याला एक अर्धा तास बाजूला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। ही रेसिपी खास कोकणी पद्धतीने असून कोळंबी प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे। आता मी गॅस ऑन करून त्यावर एक स्टीलची कढई ठेवत आहे आणि वरून त्यामध्ये आपण 2 चमचा तेल टाकणार आहोत। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण 2 चिरलेले कांदे टाकून त्यांना फ्राय करणार आहोत। आता आपल्याला हा चिरलेला कांदा गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। हे टायगर प्रॉन्स मी उल्वेमध्ये जे फ्रेश फिश मार्केट आहे, जे अगदी रिलायन्स ट्रेंड्स आणि रिलायन्स डिजिटलच्या समोर आहे, तिथून मी घेतले आहेत। हे मला अर्धा किलो मावशीने 300 रुपयाला दिले आहेत। तुम्ही बघू शकता हे प्रॉन्स किती फ्रेश आणि छान आहेत। तुम्हीही उल्वेला असाल तर या मार्केटला नक्की व्हिजिट करा आणि तिथून फ्रेश फिश घेऊन जा। आता तुम्ही बघा, हा कांदा गोल्डन झाला आहे, त्यामध्ये आपण आता 2 चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट आणि त्याचा रस कढईमध्ये उतरेल तोपर्यंत आपण असा परतून घ्यायचा आहे। तुम्हाला पण असे प्रॉन्स हवे असतील किंवा दुसरे फ्रेश फिश हवे असतील तर उल्वे फ्रेश फिश मार्केट म्हणून जी मागे व्हिडिओ टाकली आहे ती जाऊन नक्की बघा, तुम्हाला समजून जाईल हे उल्वे फिश मार्केट कुठे आहे आणि तुम्ही तिथे जाऊन फ्रेश फिश घेऊ शकता। आता मी वरून हे 1 चमचा मीठ टाकत आहे आणि ते व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ हे चवीनुसार टाका। मी कोळंबी मॅरिनेट करताना सुद्धा मीठ टाकलं आहे, म्हणून मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका। आता आपण ही मॅरिनेट केलेली कोळंबी या कांदा आणि टोमॅटोमध्ये टाकणार आहोत आणि हा पूर्ण मसाला आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे टायगर प्रॉन्स आपण कढईमध्ये टाकले आहेत आणि ते व्यवस्थितपणे कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे शिजण्यासाठी आपण कढईवरती एक स्टीलची प्लेट ठेवून त्यावरती पाणी ठेवणार आहोत। जवळपास मध्यम आचेवरती हे प्रॉन्स आपल्याला 15 ते 20 मिनिटं छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता, आता 15 मिनिटं झाली, आपले प्रॉन्स शिजून रेडी आहेत आणि आता यामध्ये जे पाणी आहे ते जर तुम्हाला नको असेल तर प्लेट काढल्यानंतर 5 मिनिटं याला शिजू द्या। झाली तर आपली टायगर प्रॉन्स मसाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा।